श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या धर्मशास्त्रात एवढ्या उच्च कोटीचे अधिकारपद ज्यांच्याकडे आहे, ज्यांच्याकडे उच्च प्रकारचे तत्वज्ञान, भक्ती, धर्म, वेदांत, अध्यात्म, न्यायदान अशी महत्त्वपूर्ण गोष्टींचे प्रतिनिधित्व करणारे गुरु महाराज 1 जून 2026 रोजी कर्क राशीत गोचर करत आहेत. कुंडलीतील गुरुग्रह तुमची सामाजिक व कौटुंबिक स्थिती व मानसन्मान दर्शवतो. तसेच तो तुमच्या कुंडलीत प्रगतीचा व समृद्धीचाही कारक मानला आहे. आपली वंशवृद्धी, संतती सौख्य, उद्योगधंद्यात वाढ या सर्वांवरही गुरूंचा अंमल आहे. गुरुकृपा झाल्यास आपल्याला प्रपंच व परमार्थ दोन्ही साधता येतात. आणि कर्क राशीबद्दल सांगायचे म्हणजे ही जलतत्वाची रास आणि या राशीचा स्वामी चंद्र आहे. दयाळू, बोलका व मोकळा स्वभाव, परोपकारी, श्रद्धावान अशी ही रास. एकंदरीतच शांत व सूरदयी राजसी राशीत गुरु महाराज उच्चीचे होतात. म्हणजेच ते आपल्या गुणधर्मानुसार अधिक उत्तम व जोमाने फळे देतात. तसेच सध्या हे अतिचार गतीने 31 ऑक्टोबर 2026 रोजी सिंह राशीत प्रवेश करतील व लगेच 3 महिन्यांनी 24 जानेवारी 2027ला पुन्हा कर्केत वक्री होतील. त्यामुळे ह्या वर्षी वैयक्तिक व सामाजिक आयुष्यात मोठे बदल पाहायला मिळतील. राजकीय व व्यावहारिक बाबींवरही बरीच उलथापालथ होण्याचे संकेत आहेत. चला तर मग पाहूयात या गुरुबदलाचे सर्व 12 चंद्र राशींवर कोणते चांगले वाईट परिणाम होतात, कोणाचा भाग्योदय होणार आणि कोणाची रखडलेली कामे पूर्ण होऊन आयुष्याची गाडी पुन्हा रुळावर येणार. आणखी एक महत्त्वाची बाब, ह्या व्हिडिओत दिलेली माहिती फलादेश हा तुमच्या चंद्र राशीवरून सांगितलेला आहे. परंतु तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, ग्रहयोग, महादशा, तुमची लग्न राशी तसेच मूळ कुंडलीतील गुरुग्रहाचे स्थान, त्यांची अवस्था यानुसार फलादेशात मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. तुम्ही एखादे मोठे काम किंवा महत्त्वाची योजना सुरू करत आहात किंवा प्रदीर्घ काळापासून एखाद्या अडचणीत आहात, तर तुम्ही कुंडलीनुसार मार्गदर्शन घेणे फायद्याचे ठरेल. वैयक्तिक कुंडलीवरून सशुल्क मार्गदर्शनासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. मेष राशीसाठी हा गुरु बदल 4थ्या भावात होत आहे. गुरु तुमच्या कर्मस्थानावर दृष्टी टाकत आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे उत्तम सहकार्य लाभेल आणि ऑफिसमध्ये मानसन्मान वाढेल. इच्छित ठिकाणी ट्रान्सफर मिळण्याचेही योग आहेत. जॉबमध्ये स्थिरता व जॉब सिक्युरिटी येईल. व्यावसायिकांसाठी मग तो भागीदारीत किंवा स्वतःचा असेल, हा काळ नवीन गुंतवणूक करण्याचा आणि व्यवसाय वाढवण्याचा आहे. लोन संबंधित काम मार्ग लागतील. नवीन लॉंग टर्म व्यावसायिक करार, कॉन्ट्रॅक्ट्स या दरम्यान होऊ शकतात, ज्यामुळे भविष्यात मोठा नफा मिळू शकतो. नवीन घर, प्रॉपर्टी आणि वाहन खरेदीचेही उत्तम योग आहेत. कौटुंबिक बाबींमध्ये विनाकारण हट्टीपणा करणे टाळा, अन्यथा घरात कलह होऊ शकतो. पती पत्नीमधील जुने मतभेद किंवा वाद, गैरसमज दूर होऊन आपापसात आपुलकी वाढेल. तुमच्या जोडीदाराला त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश किंवा धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. प्रेमसंबंधात स्थिरता येईल, त्यामुळे प्रेमसंबंधांचे रूपांतर विवाहात होण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. आरोग्याच्या बाबतीत गेल्या काही काळापासून असलेला स्ट्रेस कमी होईल. तुमचे वजन वाढण्याची व छातीचे विकार किंवा कफ वाढण्याची शक्यता आहे, त्याकडे लक्ष द्यायला हवे. आईच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. उपाय: कपाळावर केशराचा टिळा लावा. गरजू व्यक्तीला चणा डाळ, गूळ किंवा पिवळे वस्त्र किंवा पिवळ्या वस्तूंचे दान करावे. वृषभ राशीसाठी हा गुरु बदल तुमच्या 3ऱ्या भावात होत आहे. इथून गुरु तुमच्या भाग्यस्थानावर दृष्टी टाकणार आहेत. त्यामुळे नोकरी करणाऱ्या लोकांचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. तुमचा परफॉर्मन्स बूस्ट होईल. कार्यक्षेत्रात
तुम्ही घेतलेले धाडसी निर्णय यशस्वी ठरतील. नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल तर हा काळ उपयुक्त आहे. प्रमोशनचेही योग आहेत. जे लोक मार्केटिंग, सेल्स, सोशल मीडिया, लिखाण किंवा कन्सल्टिंग क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण काळ ठरेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा व बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. व्यावसायिकांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. तरी घाईघाईत किंवा अति आत्मविश्वासाच्या भरात कोणताही मोठा व्यावसायिक निर्णय किंवा गुंतवणूक करू नका. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले लहान प्रवास फायदेशीर ठरतील. नवीन क्लायंट्स आणि मोठे कॉन्ट्रॅक्ट्सही मिळतील. व्यवसायात जुने भागीदार किंवा मित्रांचे उत्तम सहकार्य लाभेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील आणि आर्थिक स्थैर्यही लाभेल. लहान भावंडांशी बोलताना कटुता टाळा आणि प्रवासादरम्यान आपले सामान व मौल्यवान वस्तू यांकडे लक्ष द्या. कुटुंबात एखादा मोठा आर्थिक लाभ किंवा शुभ कार्य घडून येईल. पती पत्नीमध्ये कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे थोडे अंतर येऊ शकते, परंतु गुरुच्या शुभ प्रभावामुळे एकमेकांबद्दलचा आदर कायम राहील. जोडीदाराच्या मदतीने एखादे मोठे काम पूर्ण होईल. प्रेमसंबंधात जर तुम्हाला प्रेमविवाह करायचा असेल तर मित्रांच्या मदतीने घरच्यांना कन्व्हिन्स करण्यात यश येऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने काळ उत्तम राहील. तरी तिसरा गुरु कधीकधी खांदे, हात किंवा श्वसनासंबंधित लहान सहान तक्रारी देऊ शकतो. उपाय: श्री विष्णूंची उपासना तुमच्यासाठी फलदायी ठरेल. मिथुन रास मिथुन राशीसाठी हा गुरु बदल अतिशय महत्त्वाचा आहे, कारण गुरु तुमच्या दुसऱ्या भावात स्वतःच्या उच्च राशीत प्रवेश करत आहे. हा काळ तुमच्यासाठी धनलाभाचे संकेत देतो. गेल्या अनेक वर्षांपासून अडकलेले पैसे अचानक परत मिळायला सुरुवात होईल. जुन्या गुंतवणुकीतून मोठा फायदा होऊ शकतो. आर्थिक चणचण पूर्णपणे दूर होईल. एकापेक्षा जास्त मार्गांनी धनलाभ होण्याचे योग आहेत. जे लोक बँकिंग, फायनान्स, वकिली, शिक्षण, गायन किंवा मीडिया क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी हा काळ सर्वोत्तम राहील. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. तुमच्या सल्ल्याला आणि विचारांना वरिष्ठांकडून विशेष मान दिला जाईल. पगारवाढ किंवा बोनस मिळण्याचेही योग आहेत. व्यापाऱ्यांसाठी हा काळ उत्पन्नामध्ये मोठी वाढ करणारा असेल. मार्केटमध्ये तुमचे गुडविल वाढेल. ब्रँड व्हॅल्यू वाढेल. फॅमिली बिझनेस असणाऱ्यांना या काळात प्रचंड प्रगती पाहायला मिळेल. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. जुनी कर्जे फेडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कौटुंबिक वाद किंवा जमिनीचे जुने वाद या काळात कायमचे मिटतील. कुटुंबातील सदस्यांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य लाभेल. घरात लग्न किंवा बालकाच्या जन्मामुळे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. पती पत्नींमधील नाते अधिक परिपक्व होईल. सासरच्या बाजूकडून लाभ होईल. जर तुम्ही सिंगल असाल तर तुमच्या आयुष्यात नवीन व्यक्तीचे आगमन होऊ शकते. आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे मानसिक ताण पूर्णपणे दूर होईल आणि तुम्ही आनंदी राहाल. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला गोड आणि चमचमीत खाण्याची आवड वाढेल. जास्त इच्छा होईल, ज्याने तुमचे वजन वाढू शकते किंवा दातांच्या किंवा गळ्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. उपाय: दर गुरुवारी श्री विष्णू किंवा दत्तात्रयांच्या देवळात जाऊन पिवळे पेढे अर्पण करावेत. आपल्या कुलदैवतेची उपासना करा आणि गरिबांना केळी दान करावीत. कर्क राशी कर्क राशीसाठी हा गुरुबदल सर्वात महत्त्वाचा आहे, कारण देवगुरु बृहस्पती तुमच्याच राशीत म्हणजे स्वतःच्या उच्च राशीत प्रवेश करत आहेत. 12 वर्षांनंतर तुमच्या राशीत हंस पंचमहापुरुष राजयोग निर्माण होत आहे. हा काळ तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ ठरू शकतो. तुमच्या निर्णय क्षमतेत वाढ होईल. नोकरीत तुमचे वर्चस्व वाढेल आणि नवीन अधिकार किंवा मोठी पदोन्नती, प्रमोशन मिळेल. मान सन्मानातही वाढ होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी हा काळ व्यवसायाच्या विस्ताराचा, एक्सपान्शनचा आहे. तुमच्या योजना यशस्वी ठरू शकतात आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल. मात्र तुमच्या मनात अहंकार
इगो निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जुने संबंध बिघडू शकतात. लग्न न झालेल्या व्यक्तींचे विवाह या काळात निश्चित होतील. लग्न झालेल्यांचे वैवाहिक सौख्यही उत्तम राहील. प्रेमसंबंधांमध्येही यश मिळेल. आरोग्य, प्रदीर्घ आजारांपासून सुटका होईल. आरोग्यात उत्तम सुधारणा होईल, परंतु आळस सोडा आणि वाढत्या वजनावर लक्ष द्या. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. उच्च शिक्षणात यश लाभेल. नशिबाची 100% साथ लाभेल. धार्मिक प्रवास घडतील. उपाय, दत्तबावांनीचे पठण व दर गुरुवारी मंदिरात जाऊन चणा डाळ आणि गूळ यांचे दान करा. सिंह राशी. सिंह राशीसाठी हा गुरु बदल तुमच्या 12व्या भावात होत आहे. गुरु 12व्या भावात उच्चीचा होत असल्यामुळे हा काळ तुमच्यासाठी संमिश्र पण आध्यात्मिक आणि परदेशी प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक आहे. जे लोक परदेशी कंपन्यांमध्ये MNCs मध्ये काम करत आहेत किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात आहेत, त्यांना चांगले यश मिळू शकते. व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी लांबचे प्रवास करावे लागतील, जे भविष्यात फायदेशीर ठरतील. पैशांची गुंतवणूक करताना काळजी घ्या. कुटुंबातील शुभ आणि धार्मिक कार्यांवर मोठा खर्च होईल. अध्यात्माकडे कल वाढल्यामुळे घरात शांतता राहील. जोडीदाराच्या आरोग्यावर किंवा प्रवासावर खर्च होऊ शकतो. प्रेमसंबंधात समजूतदारपणा ठेवावा लागेल. जास्त विचार केल्याने मानसिक ताण किंवा झोपेच्या समस्या जाणवू शकतात. विशेष करून डोळ्यांची काळजी घ्यायला हवी. धार्मिक किंवा दिखाव्याच्या गोष्टींवर प्रमाणाबाहेर खर्च होऊ शकतो, त्यामुळे विचारपूर्वक खर्च करा. गुप्त शत्रू आणि कोर्ट कचेरीच्या कामात कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. घरात सुखसुविधा वाढतील. नवीन प्रॉपर्टीचेही योग आहेत. कोर्ट कचेरीच्या कामात किंवा जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल. अचानक गुप्त धनलाभ किंवा वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचेही योग आहेत. उपाय, गुरुवारी पिवळे कपडे किंवा पिवळा रुमाल जवळ ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालिसाचे पठण करा. कन्या राशी. कन्या राशीसाठी गुरुबदल हा वरदान ठरणार आहे, कारण गुरु तुमच्या 11व्या म्हणजे लाभ भावात स्वतःच्या उच्च राशीत प्रवेश करतो आहे. हा काळ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा आणि आर्थिक सुबत्ता आणणारा ठरेल. नोकरी करणाऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेले प्रमोशन या काळात नक्की मिळेल. वरचे पद मिळण्याचीही शक्यता आहे. व्यापारी वर्गाला छप्परफाट नफा मिळू शकतो. उत्पन्नाचे एकापेक्षा एक जास्त नवीन स्रोत म्हणजे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम निर्माण होतील. उत्पन्नाचे मार्ग वाढतील, तरीही चुकीच्या मार्गाने पैसा कमवण्याचा मोह टाळायला हवा. कुटुंबात मोठ्या भावंडांशी आणि मित्रांशी संबंध चांगले होतील. समाजात तुमचे नेटवर्क वाढेल, ज्याचा भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. प्रेमसंबंधांसाठी हा काळ खूप चांगला आहे. एकमेकांवरील विश्वास वाढेल. विवाह इच्छुकांना चांगली स्थळे येऊ शकतात. आरोग्य या कालावधीत उत्तम राहील. आत्मविश्वास वाढेल. नवीन उमेद आणि सकारात्मक ऊर्जेने तुम्ही कामाला लागाल. लहान प्रवास फायदेशीर ठरतील. मित्रांवर किंवा अनोळखी व्यक्तींवर अतिविश्वास ठेवून आपल्या खाजगी व गुप्त गोष्टी शेअर करणे महागात पडू शकते. संतती सुख लाभेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात उत्तम यश मिळू शकते. उपाय, गुरुवारी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे म्हणजे पुस्तके, पेन, पेन्सिल वगैरे दान करा. लक्ष्मी मातेची उपासना विशेष फलदायी ठरू शकते. तुळ रास. तुळ राशीसाठी हा गुरु बदल करिअरला एक नवीन आणि मोठी उंची देणारा ठरणार आहे. दशम स्थानात उच्चीचा होत असलेला गुरु हा करिअरमध्ये मोठे परिवर्तन आणणारा आहे. नवीन आणि चांगल्या नोकरीच्या उत्कृष्ट संधी मिळतील. कार्यक्षेत्रात तुमचे पद प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत विरोधक किंवा शत्रू तुमचे काही वाकडे करू शकणार नाहीत. तरी नोकरीत वरिष्ठांशी वाद घालणे टाळा आणि कामाचा अतिरिक्त ताण, स्ट्रेस घेऊ नका. राजकारणी, सल्लागार, शिक्षक आणि व्यापाऱ्यांसाठी हा काळ चांगला ठरणार आहे. व्यवसायाचा विस्तार होईल आणि मार्केटमध्ये
नवीन ओळख निर्माण होईल. नवीन ब्रँड्स किंवा नवीन प्रोडक्ट्स इंट्रोड्यूस करण्यासाठी तसेच व्यवसायात एक्सपान्शनसाठीही हा काळ अनुकूल आहे. कुटुंबात वडिलांशी असलेले संबंध सुधारतील आणि त्यांच्याकडून मोठा आर्थिक किंवा मानसिक पाठिंबा मिळेल. समाजात कुटुंबाची प्रतिष्ठा वाढेल. कामाच्या अतिव्यस्ततेमुळे वैवाहिक जीवनाकडे दुर्लक्ष होईल, ज्यामुळे जोडीदार थोडा नाराज होऊ शकतो. या काळात शारीरिक थकवाही जाणवेल. वेळेवर विश्रांती घेणे खूप गरजेचे आहे. उपाय: गुरुवारी भगवान विष्णूंचे दर्शन घ्या आणि त्यांना पिवळे पेढे अर्पण करा. तसेच घरातून बाहेर पडताना घरातील मोठ्यांचा आशीर्वाद नक्की घ्या. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीसाठी हा गुरु बदल भाग्योदय करणारा ठरणार आहे. कारण गुरु तुमच्या 9व्या म्हणजे भाग्यस्थानामध्ये स्वतःच्या उच्च राशीत गोचर करीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून नशिबाची साथ मिळत नसल्याने तुमची तक्रार ही आता दूर होणार आहे. करिअर आणि नोकरीमध्ये रखडलेली कामे नशिबाच्या जोरावर वेगाने पूर्ण होण्यास मदत होईल. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल. नोकरीत मनासारखी बदली किंवा प्रगती होईल. व्यवसायात लांबच्या प्रवासातून व्यवसायाला मोठी गती मिळेल. तरी एकंदरीत गुरु शनीची पोझिशन पाहता नशिबाच्या भरोश्यावर बसून राहू नका. कष्टाशिवाय मोठे यश मिळणार नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. कुटुंबात धार्मिक वातावरण राहील. तीर्थयात्रेचे योग आहेत. घरात सुख, शांती आणि समाधान वाढेल. वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. व्यक्तिमत्व सुधारेल. समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठाही वाढेल. वैवाहिक आणि प्रेमसंबंधात दोघे मिळून भविष्यासाठी मोठे आणि सकारात्मक निर्णय घ्या. संततीचेही योग आहेत. तुमचे आरोग्य अतिशय उत्तम राहील. जुन्या त्रासातून मुक्ती मिळेल आणि मानसिक प्रसन्नता लाभेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. साहसी निर्णय यशस्वी ठरतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत मोठे यश मिळू शकते. उपाय: आपल्या कुलदेवतेची व हनुमानाची उपासना आपल्याला फलदायी असेल. धनुराशी. धनुराशीसाठी हा गुरु बदल तुमच्या 8व्या स्थानातून स्वतःच्या उच्च राशीत होत आहे. गुरु तुमच्या राशीचा स्वामी देखील आहे. त्यामुळे तुम्हाला काही अनपेक्षित आणि चमत्कारिक परिणामही मिळतील. संशोधक म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट, टॅक्स आणि ऑडिट क्षेत्रात काम करणाऱ्यांना अभूतपूर्व यश मिळेल. नोकरीत अचानक काही मोठे बदल होऊ शकतात, ज्यामुळे त्रास होऊ शकतो, पण भविष्यात ते फायदेशीर ठरतील. अचानक धनलाभाचे मोठे योग आहेत. विमा, शेअर्स किंवा सासरच्या बाजूकडूनही मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो. मात्र नवीन गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. परदेश प्रवासाचे योग आहेत. चांगल्या कामांवर खर्च होईल. वडिलोपार्जित संपत्तीचे जुने वाद मिटतील. कुटुंबातील अंतर्गत बाबी गुप्त ठेवणे फायदेशीर ठरेल. संकटे असूनही धनसंचय वाढेल. तुमच्या बोलण्यात गोडवा येईल. सासरच्या लोकांशी संबंध सुधारतील. जोडीदाराच्या मदतीने नवीन कामाची सुरुवात करायला मदत मिळेल. या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. खास करून पोटाचे विकार, लिव्हर, डायबेटीस किंवा चरबी वाढणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अचानक येणाऱ्या छोट्या संकटांमुळे किंवा अनपेक्षित बदलांमुळे मानसिक जडत्व किंवा भीती वाटू शकते. उपाय: नित्य नियमाने शंकराची उपासना तुम्हाला लाभदायक ठरेल. मकर राशी. मकर राशीसाठी हा गुरु बदल तुमच्या 7व्या भावात होत आहे. वैवाहिक जीवन आणि भागीदारीच्या दृष्टीने हा अत्यंत शुभ ठरणार आहे. नोकरीमध्ये तुमचे महत्त्व वाढेल. पार्टनरशिपमध्ये नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे. जुने कायदेशीर वाद संपुष्टात येऊ शकतात. व्यापाऱ्यांना ग्राहकांमध्ये मोठी वाढ होईल. डेली सोर्स ऑफ इन्कम म्हणजे दैनिक उत्पन्न वाढेल. नवीन लोकांशी जोडले जाणे तुम्हाला फायदेशीर ठरेल.
व्यावसायिक भागीदारीमध्ये पारदर्शकता ठेवा, अन्यथा फसवणूक किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. भावा बहिणींशी संबंध सुधारतील. विवाहिक इच्छुकांना लग्न जमण्याचे योग आहेत. जोडीदारांच्या भावनांचा आदर करा. पती पत्नीमधील जुने सर्व मतभेद कमी होऊन आपुलकी वाढेल. मित्रांचेही सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधांमध्ये संवाद वाढणे तसेच लग्न ठरण्याचेही मार्ग मोकळे होऊ शकतात. मानसिक शांतता लाभेल, पण आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उपाय: नियमित लक्ष्मीनारायणाचे दर्शन व पूजा लाभदायी असेल. तसेच पक्ष्यांना चण्याचे किंवा बाजरीचे दाणे खाऊ घाला. कुंभ राशीसाठी हा गुरु बदल तुमच्या 6व्या भावात होत आहे. त्यामुळे हा काळ तुम्हाला कोर्ट कचेरी आणि शत्रूंवर विजय मिळवून देईल. पण सर्व 12 राशींमध्ये तुम्हाला आरोग्याची सर्वाधिक काळजी घ्यावी लागेल. ऑफिसमधील तुमचे विरोधक किंवा हितशत्रू स्वतःहून शांत होतील. नवीन नोकरीच्या संधी मिळतील. व्यवसायासाठी बिझनेस लोन हवे असल्यास ते सहज मंजूर होईल. तरी लोन हे गरजेपुरतेच घ्या. मात्र कोणालाही कर्ज किंवा पैसे उधार देऊ नका, ते अडकू शकतात. गुप्त शत्रूंवर लक्ष ठेवा. मामाच्या किंवा मावशीच्या बाजूकडून चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत छोट्या गोष्टींवरून वाद घालणे टाळा. प्रेमसंबंधांमध्ये संयम ठेवावा लागेल. आरोग्याबाबतीत अत्यंत सतर्क राहा. पोटाचे विकार, गॅसेस, लठ्ठपणा किंवा रक्तातील शुगर वाढण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. धार्मिक कार्यांवर खर्च होईल. स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना मोठे यश मिळू शकते. उपाय: नियमित हनुमान चालीसाचे पठण करा. तसेच गुरुवारी पांढऱ्या गाईला गूळ आणि चण्याची डाळ खायला द्या. मीन राशीसाठी हा गुरु बदल अत्यंत शुभ आणि आनंददायी ठरणार आहे. कारण गुरु तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि तो तुमच्या 5व्या भावात स्वतःच्या उच्च राशीत प्रवेश करत आहे. नोकरीमध्ये बुद्धीच्या जोरावर तुम्ही कठीण आव्हाने सहज पेलू शकाल. तुमच्या कल्पकता आणि नवनवीन कल्पनांचे कौतुक होईल. पगारवाढीचेही उत्तम योग आहेत. व्यवसायात कला, साहित्य, शिक्षण, शेअर मार्केट आणि कन्सल्टिंग क्षेत्रातील व्यापाऱ्यांना नफा मिळेल. तुमची बुद्धी आणि निर्णय अचूक ठरतील. नियमित उत्पन्नासोबतच अनपेक्षित मोठा धनलाभही होऊ शकतो. शेअर मार्केट किंवा सट्टा बाजारात अतिलोभापायी मोठी गुंतवणूक करणे टाळा, त्यामुळे नुकसान होऊ शकते. कौटुंबिक जीवनात संतती प्राप्तीसाठी हा काळ चांगला आहे. ज्यांना मूल हवे आहे त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. मुलांच्या अभ्यासावर आणि त्यांच्या वागणुकीवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. नवीन प्रेमसंबंध सुरू होण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. जुने प्रेम परत मिळू शकते किंवा प्रेमसंबंध लग्नापर्यंत पोहोचू शकतात. आरोग्य ठीक राहील. मानसिक शांतता आणि आत्मिक बळ वाढेल. समाजात एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून तुम्ही नावारूपास याल. उपाय: गुरुवारी श्री दत्तात्रयांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे व दत्त उपासना ही फलदायी ठरेल. साप्ताहिक व दर महिन्याचे राशी भविष्य तसेच दैनंदिन धार्मिक माहिती आणि ज्योतिष व तसेच उपाय यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व आपल्या मित्रपरिवारासोबत, कुटुंबासोबत शेअर करा. सुहासदाणी, स्वामी ज्योतिष केंद्र.